शोभाताई आकरगिरे, नगराध्यक्षा रेणापूर, चाकूर पंचायत समितीचे उपसभापती विजयवंती शिंदेसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अंकुशरावजी नाडे, बालाजीराव बामणे पाटील, प्रशांतजी मिंगोले, प्रशांतजी गारसर, ज्यांनी आयोजन केले माझे मित्र गुंडे सर, उपस्थित असलेले सर्व आदर्श शिक्षक, गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले माझे शिक्षक बांधव, पत्रकार मित्र, गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, बंधू भगिनी आणि उपस्थित माझ्या तरुण मित्रांनो, सर्वप्रथम सावित्रीबाई फुले तिने या महापुरुषाला विस्मरण करून या कार्यक्रमाला विचार मांडण्यासाठी मी इथे थांबलेला आहे. आज या संघटनेच्या माध्यमातून या पुरस्काराचं आयोजन केलंय. ज्या शिक्षकांनी आयुष्यभर या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलंय त्यांचा बहुमान झाला पाहिजे, त्यांचा सत्कार झाला पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, म्हणून या शिक्षण संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आपण सन्मान केला. आताच आपण एक 4-5 लोकांचा सन्मान केला. मराठवाडा विद्यापीठामध्ये हिंदी विषयामध्ये भारतामध्ये 4थ्या क्रमांकावर आलेले आमचे मित्र 2-3 भगिनींचा या ठिकाणी आपण सत्कार केला. आपल्याकडे एवढं मोठं टॅलेंट आहे, पण ते समाजाच्या समोर आणण्याचं काम आपलं काम आहे. यांचा बहुमान म्हणजे समाजाचा बहुमान. आज कलियुगामध्ये सगळ्यात महत्व पवित्र ज्ञानाचं काम कोणतं असेल तर ज्ञानदानाचं. आपल्याकडे दानाचे प्रकार खूप आहे. अन्नदान आहे, रक्तदान आहे, मतदान आहे, पण माझ्या मते सगळ्यात पवित्र ज्ञान कोणतं असेल ते म्हणजे ज्ञानदान. ते एक अशा प्रकारचं आहे की याच्यामुळं पिढ्याचा त्या ठिकाणी प्रगती होत असते. आणि म्हणून अशा लोकांचा आपण सन्मान करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. चांगल्या गोष्टी समाजाच्या समोर आणल्याच पाहिजे. आपण माईक मध्ये हलकी लावून सांगितलं पाहिजे हे चांगलं आहे. आणि त्याच्यातच एक बाब त्यांनी आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना घडवून सुसंस्कृत नागरिक घडवण्याचं काम त्या मंडळीने केलेलं आहे. आणि या क्षेत्रातली मंडळी खरं बघितलं तर तशी खूप पुण्यवान असली. हे जी तुम्हाला संधी भेटली नशिबान, कारण बाकीच्या लोकांचा जर विचार केला त्यांना आधी तिथं धनप्राप्ती होत असेल, पण तुमच्या एवढा आनंद त्यांना भेटू शकत नाही. कुणाचं नाव घेण्याची गरज नाही. अनेक क्षेत्रामध्ये लोक काम करतात. डॉक्टराकडे गेला तर मरीजच जातोय, पोलीसवाल्याकडे गेला तर तिथं सगळे चोरच आत गेले जातात, भांडणं. इंजिनियरकडे गेले तर बांधकाम करणारे लोक. परंतु तुमच्याकडे जर गेलं, तुमच्याकडे जर आलं तर देवाघरची मुलं, देवाघरची फुलं त्यांचा आणि तुमचा या ठिकाणी मिलाप होत असते. आणि त्याच्यामुळं तुम्ही नशिबान की तुम्हाला एक चांगल्या प्रकारची संधी भेटली. आणि तुमचं देखील काम कमी नाही आहे. एका चिखलाच्या गोळ्याला कुंभार जसा आकार देतो त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी समाजाच्या मुलाला आकार देता. आणि अनेक क्षेत्रामध्ये आपली मुलं, गुणवंत मुलं या ठिकाणी काम करत असतात. एका विचारवंतांनी सांगितलं की आपल्याला वजन करायचं झालं तर कुणाचं वजन जास्त होत आहे. एखाद्याकडे संपत्ती खूप आहे पण ज्ञान ते नाही. दोन्ही गोष्टी तळातून वजन टाकल्या तर पुण्या तळाचं वजन जास्त झालं, ज्ञानाच्या तळाचं वजन जास्त झालं. त्याच्यामुळे ज्ञानाची किंमत वेगळी आहे. आपण बघितलं तुमच्याकडे घरामध्ये प्रॉपर्टी आहे,
प्रॉपर्टी असेल, सोनं असेल, चोरी होते. दुसऱ्याला दिलं तर त्याच्यामध्ये कमी होते, कमतरता वाटते. तर तुमच्याकडे जे अतिशय महत्वाची वस्तू आहे ते म्हणजे ज्ञान आहे. आणि ते कुणालाही दिलं तर कमी होत नाही, ते दिल्यानं उलट वाढत राहत आहे. अशा प्रकारचं पवित्र काम तुम्ही करता आणि तुम्हाला ही संधी भेटलेली आहे. आणि म्हणून आता डोळे सर म्हणत होते शिक्षकाच्या प्रतिनिधीला बोलू द्या. अरे आम्ही बी शिक्षकाचे प्रतिनिधी आहोत, काळेसाहेब प्रतिनिधीच आहेत, आम्ही देखील तुमचेच आहोत. म्हणून त्यांनी बोललं काय आम्ही बोललं काही वेगळं नाही. आणि मला जायचे कार्यक्रम आहे म्हणून मी सांगितलं अध्यक्षाला की मला अगोदर बोलू द्या, आमच्या लोकांचं कौतुक करू द्या. आणि अशा प्रकारच्या चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी आम्हाला गुरुजी गुरुजींनी बोलवली. आपण सगळेजण आलात, तुम्हाला बहुमान केलाय, खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. संघटनेनं देखील तुमची नोंद घेतली आहे, सरकारनं देखील तुमची नोंद घेतलेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या शिक्षक बांधवांचं, प्राध्यापकांचं, ज्यांनी याच्यामध्ये PhD मध्ये काम केलंय त्या सगळ्या लोकांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि आम्हाला एका चांगल्या कार्यक्रमात बोला दुर्गे गुरुजी, त्याबद्दल मी आभार मानतो आणि भावी कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद जिल्हा लातूरच्या वतीनं शिक्षक त्याचबरोबर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न होतो. आणि त्या निमित्तानं व्यासपीठावरती जे आपल्याला शुभेच्छा देऊन गेले ते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, आपल्या राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब. त्यांच्या मतदारसंघात एका शेतकऱ्याच्या गोट्याला आग लागल्यामुळं आणि काही जनावरे मृत्युमुखी पडल्यामुळं तिकडे ते गेलेले आहेत. ते सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. ते आपल्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष, आमचे स्नेही श्रीमान मधुकररावजी उन्हाळे सर. व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती होती ती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंदरावजी सुरवसे, त्याचबरोबर ज्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले ते भाजपचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामचंद्ररावजी तेरुके साहेब, उपस्थित असलेल्या महिला व बालकल्याण सभापती श्रीमती शिवकन्याताई गोरबर्ले, आपल्या नगरपंचायत रेणापूरच्या प्रथम नागरिक शोभाताई अतनगिरे, पंचायत समितीचे उपसभापती भुजंगरावजी शिंदे, त्याचबरोबर ज्यांना आपण सन्मानित केलं ते सध्या अंबाजोगाई येथे डायटला प्राचार्य म्हणून कार्यरत आहे त्या सौ भगीरथी गिरी मॅडम, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक अंकुश नारे सर, त्याचबरोबर ज्यांचा सन्मान झाला ते आमचे मित्र प्रशांतजी घाड, विवेकजी सौताडेकरजी, शिक्षक संघटनेचे नेते अप्पारावजी शिंदे, बालाजीरावजी बोमणे, प्रशांतरावजी लिंगोले, बाबा दिशे सर, तानाजी मुळे सर. आणि हा कार्यक्रम ज्यांच्या प्रयत्नातून दरवर्षी आयोजित केला जातो ते या संघटनेचे जिल्हाध्यक्ष, आमचे मित्र मच्छिंद्रजी गुरमे सर, त्यांचे सर्व सहकारी. व्यासपीठावर आळंद सर पण उपस्थित आहेत. जे सूत्रसंचलन करतायत ते आमच्या भगिनी आणि आपल्या जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक अनिता हेल्मेटे मॅडम, अरुणा कांदे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांचा सन्मान होणार आहे. ते सर्वच अधिकारी असतील, आमचे शिक्षक बंधू भगिनी असतील, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व कुटुंबीय असतील, पत्रकार मित्र असतील आणि अधूनमधून फोटो काढणारे फोटोवाले मित्र असतील. कारण म्हणजे मी गुरमे सरांना सूचना केली होती की 3ची वेळ देऊ नका, 4ची वेळ द्या, म्हणजे जर लोकांना यायला सोयीचं होईल, कारण ऊन खूप आहे. परंतु ते म्हणाले नाही, जरा 3ला दिलं तर कस तरी 5 पर्यंत येतील, परंतु हरकत नाही. दरवर्षी मी त्यांच्या कार्यक्रमाला शिक्षक आमदार झाल्यापासून उपस्थित असतो.
ही शिक्षक परिषद कुठे गेले हो बोलले कुठे गेले? ही शिक्षक परिषद म्हणजे भाजप प्रणित शिक्षक परिषद आहे. आणि तिरुपती साहेब मी निवडून आलो तेव्हा राष्ट्रवादी होत आपली माहिती नव्हती, आम्ही विरोधात होतो. तरी सुद्धा गुरमे सर जेव्हा जेव्हा बोलवायचे तेव्हा सुद्धा मी आलेलो आहे. आता तर आपण युतीमध्ये आहोत, आता तर येतोच. परंतु त्यांना मी सूचना केली की पत्रिकेवर 23 लोकांची यादी आहे पाहुण्याची. 23 पैकी राष्ट्रवादीचे 2 आणि भाजपचे 1 मंत्री, 1 मी आणि आमचे तिरुकी साहेब, आम्ही 3च. आणि आमच्या ताई सगळ्या पण भाजपचे आता नवीन निवडून आलेल्या आहेत. बिचारा नवीन आहेत, त्यांना काय अजून माहित नाही, पण त्या सुद्धा प्रामाणिकपणे हजर आहेत. बाकीचे कुठे गेले मला माहित नाही. म्हणून गुरमे साहेब म्हटलं जी येणार आहे त्याचं नाव टाकीचं, ही यादी भरत जाऊ नका. म्हणजे आम्ही इतक्याना मी तर संभाजीनगरून आलो. तिरुपती साहेब तुम्हाला माहित आहे, मी काल मुंबईला होतो, रात्री 1 वाजता संभाजीनगरला आलो. पहाटे 5ला उठून उदगीरला गेलो. माझ्या शिक्षकांच्या वास्तुशांतीवरती आपली भेट झाली. तिथं 5-6 लोकांच्या घरी जाऊन जेवण करून डायरेक्ट इथं आलो. का तर माझ्या गुरुजनांचा सत्कार होणार आहे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणार आहे. आणि आमच्या गुरुजींसाठी हेच मोलाचं असतं. आमच्या गुरुजींना त्यांचं कुणीतरी कौतुक करावं आणि त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकावी. ते काही तास संपला तरी शाळा सुटली तरी काम करतात. म्हणजे एवढा प्रामाणिक माणूस देशात कोण भेटतो मोदी साहेबांना तर तो शिक्षकच भेटतो. मग सगळी कामं आमच्या गुरुजीला करावी लागतात. आता तर आणि उन्हाळ्यात जनगणना आली, पुन्हा BLOचं काम आलेलंच आहे. अधूनमधून ते मतदार याद्या पुनर्निरीक्षण त्याचं काम चालूच आहे. त्याला आमचा शिक्षकच सापडतो. कुठलंही सर्वेक्षण आलं, अगदी कुत्र्याचं सुद्धा मध्ये आलं नाही. मी सभागृहात म्हणले की आम्हाला कुत्रे मोजायला होता, ही किंमत आमच्या गुरुजीची. एवढं तरी थोडं भान ठेवा म्हणलं. तुम्ही ऐकलं असेल माझं भाषण कालच्या अधिवेशनात. मुख्यमंत्री म्हणाले की नाही आता याच्या पुढे कुठलंही काम देणार नाही. काम नाही देत म्हणतात वरून आदेश पाठवतात आणि पुन्हा त्याच्यावर दुसरे आदेश पाठवतात, नाहीतर पोलीस कारवाई करू, गुन्हा दाखल करू. बिचारांचा शिक्षक गरीब असतो, भीतीपोटी जातो काम करतो. परंतु याच्यातून एकदाची सुटका करण्याचा माझा मानस आहे की सुप्रीम कोर्टात जावं लागलं तरी मला चालेल, पण माझ्या बुद्धीला सगळ्या कामातून मुक्तता झाली पाहिजे. आणि खडू एक खडू आणि फळा एक फळा आणि विद्यार्थी एवढंच काम माझ्या गुरुजीला राहिलं पाहिजे. हे काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ही ग्वाही मी सुरुवातीला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो. त्याच्यामुळं आमचे गुरुजी पण तिकडं बोलवलं की लगेच पळतात. म्हणजे आता तिकडं जिल्हा परिषदवाल्यांना बोलवतात, तिकडं PO कार्यालयात तिकडल्या कार्यालयात जरा काम आले यामध्ये की एका दिवशी बोलवलं की 8 दिवस तिकडं थांबायचं नाही, तिकडंच बोलणार असं नका. त्यामुळे आता कुणी इकडे तिकडे असलं तर सगळ्यांना नीट शाळेवर अशा प्रकारची व्यवस्था लवकर केली जाईल. ही ग्वाही मी सुरुवातीलाच आपल्याला देतो. आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार राहिलेले आहेत. खरं म्हणजे हे पुरस्कार 5 सप्टेंबरला आपल्याला घ्यायचे होते, परंतु आपल्याकडं आचारसंहिता, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आपल्या जिल्ह्यात निवडणुका होत्या, त्यामुळे ते लांबलं. मी स्वतः त्यासाठी तिरुके साहेब आयुक्तांपर्यंत गेलो. आयुक्ताकडे हे प्रस्ताव प्रलंबित होते, विभागीय आयुक्त औरंगाबादला, त्यांच्याकडे बसून हे प्रस्ताव सगळे मंजूर करून आणले. जी काही फाईल पाठवलेली होती याचा अर्थ ते लवकर व्हावे हा उद्देश होता, परंतु ते झालं नाही. उद्याच्या 1 मेला महाराष्ट्र त्यांनी घ्यावा असा विनंती आपण पालकमंत्री महोदयांनी केलेली आहे. कदाचित वेळ मिळण्याची शक्यता आहे, नाही झाली तर किमान 5-6 तारखेच्या आत हे पुरस्कार व्हावेत. हा प्रयत्न ग्रामसेवकांनी आपला दोन्ही एकत्र कार्यक्रम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमचा आहे. ही पण ग्वाही मी आमच्या सर्व गुरुजींना या ठिकाणी देऊ इच्छितोय. आज TETचं बूथ डोक्यावरती आहे. सभागृहामध्ये याच्यावर आपण जोरदार आवाज उठवण्याचं काम केलंय. शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला असल्यामुळं राज्य सरकारला त्याच्यामध्ये काही निर्णय घेता येणं झालाय. परंतु आम्ही विनंती केली राज्य सरकारला की पुनर्विलोकन याचिका राज्य सरकार म्हणून तुम्ही दाखल करा.
जो काही निर्णय व्हायचा ते होईल, पण आपण प्रयत्न तरी करावा आणि याच्यामध्ये राज्य सरकारचं म्हणणं मांडावं, कारण तो अधिकार आपल्याला आहे. तेव्हा त्यांनी नागपूरच्या अधिवेशनात आम्हाला उत्तर दिलेलं होतं की आम्ही ऍडव्होकेट जनरलचा सल्ला घेऊ आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ. आता ऍडव्होकेट जनरलनी सांगितलेलं आहे की तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. तेव्हा आपली पुनर्विचार याचिका त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीनं जाईल आणि त्याला यश मिळो अशीच प्रार्थना ईश्वरचंदी त्या ठिकाणी करतोय. परंतु किमान प्रमोशन साठी तरी ही अट काढावी, ही पण आमचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. कारण सगळ्या प्रमोशनला आता टीईटी कंपल्सरी केली, त्याच्यामुळे अनेक प्रमोशन रखडलेले आहेत. त्याच्यामुळे विस्तार अधिकाऱ्याचे प्रमोशन रखडले. आता मुनाळे सर मला सांगत होते, त्यामुळे आपण सचिवांना भेटून मागच्याच आठवड्यामध्ये मी स्वतः पत्र दिलेलं आहे की नवीन सेवा प्रवेश नियम तयार केल्याशिवाय जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांचे हे प्रमोशन करू नये, कारण त्यासाठी पण मी प्रयत्न करतोय. तेव्हा त्यालाही नक्की यश येईल ही ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतोय. आज पेन्शन ही आमच्या म्हातारपणाची काठी असते, त्याच्यामुळं आम्हाला जुनी पेन्शन जी 1982ची ती मिळाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही भूमिका सातत्याने मांडण्याचं काम करतोय. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे सेवेत आलेले शिक्षक कर्मचारी आहेत, परंतु त्यांची शाळा वर्ग तुकडी किंवा ज्युनियर कॉलेज हे 100% अनुदानावर नव्हतं आणि 1 नोव्हेंबर 5 नंतर ते 100% अनुदानावर आलं. त्यांना सुद्धा जुनी पेन्शन लागूच केली पाहिजे. असे जवळपास राज्यामध्ये 27,000 माझे शिक्षक बांधव आहेत. त्यासाठी पण आमचा प्रयत्न चालू आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका प्रलंबित असल्यामुळं त्याचा निर्णय होत नाही. परंतु त्यासाठी सुद्धा आग्रही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्यांना सुद्धा ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ही ग्वाही सुद्धा आपल्याला या निमित्ताने मी या ठिकाणी देऊ इच्छितोय. आज आपल्याला सन्मानित का केलं जात आहे, कारण सगळे शिक्षक चांगलं काम करतायत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ज्यादा वेळ देऊन ज्यादा तास घेणारे, अधिक वेगवेगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यामध्ये सहभाग घेणारे जे काही शिक्षक मंडळी आहेत, त्यांचं समाजातलं काम असेल, शाळेतलं काम असेल, ते समाजापुढे कुठं ना कुठं तरी येत असतं आणि त्याची जाणीव ठेवून गुरमे सरांनी त्या लोकांना हेरलं आणि त्यांचा सन्मान आज या ठिकाणी होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. आणि म्हणून आता ज्यांचा सत्कार होणार आहे, ज्यांचा झालेला आहे, त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. कारण आता आपण सन्मानित झालो, आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला दिला म्हणजे आपण सर्टिफाईड झालेलो. त्याच्यामुळे आता उद्याला आपल्याला शाळेत उशिरा जाऊन चालणार नाही, आपल्याला 15 मिनिट अगोदरच जावं लागेल. नसता आजचा हुशार विद्यार्थी म्हणेल गुरुजी कालच तुम्हाला पुरस्कार दिलाय आणि तुम्ही आमच्या नंतर शाळेत येता का, असं सुद्धा म्हणणारे विद्यार्थी इतके हुशार झालेले आहेत. त्याच्यामुळं हे पण पथ्य आपल्याला पाळण्याचं काम करावं लागेल आणि ते तुम्ही निश्चितपणाने करताल ही ग्वाही सुद्धा या निमित्तानं मला तुमच्याकडून पाहिजे आणि तुम्ही ते देताल अशी अपेक्षा या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतोय. आज काही अधिकारी मंडळींचा पण सत्कार या निमित्तानं झालेला आहे. गिरी मॅडम खरं तर त्यांची बदली झाली, ते अंबाजोगाईला गेल्या, सहसा अधिकारी बदलून गेला की कुणी आठवण ठेवत नाही, परंतु गुरमे सरांनी आवर्जून आठवण ठेवून त्यांना तिथून बोलवलं का, तर त्यांचं काम इथं चांगलं होतं म्हणून त्यांना बोलवून इथं सत्कार या ठिकाणी केलेला आहे. गुरमे सर बोलताना जरा म्हणाले की ते आमच्या संघटनेच्या मार्गदर्शिका आहेत, त्यांना तसं म्हणायचं नव्हतं, ते संघटनेवर आम्हाला नेहमी शुभेच्छा देत असतात असं म्हणायचं होतं, कारण त्या सरकारी अधिकारी आहेत, त्यांना काही कुठल्या संघटनेला शुभेच्छा देता येत नाही. गुरमे सर, त्यामुळे तुमचं वाक्य मी दुरुस्त करतोय. त्याच्यामुळं त्या नेहमीच आपल्याला कुठल्याही कामामध्ये नेहमीच पुढाकार घेऊन एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन 19-20 तर कुठेही असतं, त्यामुळं सगळंच काही 100% असू शकत नाही. बायकोनं आज चपाती केली ती गोल होते, उद्या केली कदाचित त्रिकोणी होते, परवा केली तर चौकोनी होऊ शकते, पण माझा बिचारा नवरा तो गोड मानून खात असतो, कारण हे रोजच खायचे, कशाला बोलायचं. त्याच्यामुळं आपलं चुकतंय का चुकत असेल, परंतु चूक आहे म्हणून त्याला परत पाठवणं, तुमच्याकडे काम होत नाही म्हणून लोक येतात, ते काम नियमात कसं बसवायचं
आणि ते कसं करायचं, जे नियमातच होत नाही ते लगेच सांगितलं की हे तुमचं काम देशात कुठेही गेला तरी होणार नाही, कारण हे नियमात बसत नाही, तर लोकांना ते परवडेल. पण तुम्ही महिना 2-2 महिने फाईल घेऊन ठेवता आणि मग 2 महिन्यांनी सांगता की तुमचं हे काम होत नाही, मग मात्र बिचारा तो त्रासून गेलेला असतो. मला वाटतं ज्यांचा सत्कार केलाय ते त्यातले अधिकारी नाहीत, हो म्हणणारे अधिकारी आहेत, म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. आणि मग निश्चितपणाने मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. यापुढे त्यांनी अधिगतीनं जनतेची कामं करावी ही पण सूचना त्यांना या निमित्ताने या ठिकाणी करतोय. मित्रांनो, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपल्याला 2 मे पासून लागणार आहेत. ड्युटी आहे त्यांना, ठीक आहे, पण जे बाकीचे आहेत त्यांना पण उन्हाळ्या सुट्टीसाठी शुभेच्छा देतो. जरा पर्यटन पण करत चला. काही ठिकाणी डबल इंजिन आहे, दोघं नोकरीला आहेत, तेव्हा आलेली पगार ठीक आहे, मुलासाठी लागते, मुलीसाठी लागते, कुटुंबासाठी लागते, ते तर असलीच पाहिजे, पण स्वतःसाठी पण काही आनंद घेता आला पाहिजे जीवनाचा. त्यासाठी जरा पर्यटन, महाराष्ट्र सुद्धा आपलं राज्य खूप सुंदर आहे, देश खूप आपला सुंदर आहे, तेव्हा ते पर्यटन सुद्धा करून या. नक्की त्याचा सुद्धा सत्कार पुढच्या वेळेस गुरमे सर आपण या ठिकाणी करू. जे देश सोडून जातील, देश सोडून म्हणजे पर्यटनाला जातील आणि परत येतील, त्यांचा पण विशेष सत्कार आपण या ठिकाणी करू. त्याच्यामुळे निश्चितपणाने जीवनाचा आनंद पण आपण घ्यावा ही पण विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. पुरस्कारार्थींना सर्वांना मी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीनं, माझ्या सर्व तमाम शिक्षक बंधू भगिनी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आपण अशाच पद्धतीनं उत्कृष्ट काम करत राहा आणि आमच्या विद्यार्थ्यांना घडवत राहा ही सूचना या निमित्तानं करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.